बर. बरोबर. आता आपण सगळेजण इथे जमा झालेलो आहे फायर अँड सेफ्टी याच्या ट्रेनिंगसाठी, की आग लागल्यानंतर कोणत्या टाईपचा फायर सेफ्टी किंवा कोणत्या टाईपची आग
आहे अजून ज्याला आग लागू शकते, सर्वात पहिले ते साईडला करा. त्यानंतर त्याचं ऑक्सिजन कट करा. ऑक्सिजन कट करा. समजा लिक्विड फायर येते, मेकॅनिकल फोम. मेकॅनिकल फोम लक्षात ठेवायचं एकाच जागे यूज करा. तर जशी याची ऑपरेटिंग सिस्टम असते, तुमचं पिन एमचं बेस ऑफ फायर डिग्री टू साईड टू साईड, तसंच याला सब टू साईड नाही करायचं. मेकॅनिकल फोमसाठी मेकॅनिकल फोमसाठी साईड टू साईड नाही करायचं. लक्षात ठेवायचं. त्याच्यामधून मेकॅनिकल फोम जेव्हा बाहेर येतो त्याच्या जागेवर मारल्यानंतर काय होतं, तो फोम असतो तो हळूहळू पसरला. हळूहळू पसरल्यानंतर काय होतं, त्याची ऑक्सिजन जे असतं ते ऑक्सिजन हळूहळू कट होतं आणि आग लागून जाते. आगीमधून याची इनपुट एक पण जर नसलं तर आग कधीच लागत नाही. त्यानंतर लिक्विड फायरमध्ये एक लक्षात ठेवायचं कधी पण, सर्वात पहिले लोक काय करतात, आग लागली सर्वात पहिले पाणी शोधतात, पाणी घेते चालू. लिक्विड फायरमध्ये चुकीने पण वॉटर यूज नाही करायचं, कारण वॉटर जड असतं, लिक्विड हलका असतं. तुम्ही लिक्विड फायरमध्ये जर तुम्ही पाणी ओतलं, पाणी जड आहे, पाणी खाली जाणार, लिक्विड वर येणार, त्यामुळे आग अजून बढेल. त्याच्यासाठी स्पेशली मेकॅनिकल फोम. त्यानंतर डी क्लास फायर पण असते. डी क्लास म्हणजे काय, मेटल. तर मेटल खूप सारे प्रकारचे असतात, सोनं, चांदी, MS, GI वगैरे खूप प्रकारचे असतात. त्याला फक्त डी क्लास नावाचं फायर एक्सटिंग्विशर असतं. म्हणजे तो स्पेशली डी क्लास बनवला जातो. म्हणजे समजा आता सोनं आहे, चांदी आहे, सोन्यासाठी वेगळी पावडर होती, त्यानंतर चांदीसाठी वेगळी पावडर होती. म्हणजे हर एक याची आग जी असते ती विझवण्यासाठी, त्याच्यामुळे त्याला म्हणजे डायरेक्टली असं नाव नाही दिलं. जसं याला दिलेलं आहे ABC, त्यानंतर लिक्विडसाठी दिलेलं आहे मेकॅनिकल फोम, इलेक्ट्रिकल फायरसाठी जसं दिलेलं आहे CO2, तसं त्याला नाव नाही दिलं. त्याला फक्त एकच नाव दिलं आहे, डी क्लास. डी क्लास म्हणजे मेटल. मेटलचे खूप प्रकार आहेत. त्याच्यामुळं समजा आता काही इंडस्ट्रीमध्ये मेटल जास्त असतं, तर त्या मेटलच्या हिशोबाने ती पावडर बनवली. सोन्याच्या हिशोबाने वेगळं, चांदीच्या हिशोबाने वेगळं, पितळ्याच्या हिशोबाने वेगळं, तांब्याच्या हिशोबाने वेगळं, MS शीट झाली, त्यानंतर GI झालं, त्याच्या हिशोबाने. त्यानंतर आता आपण फायर एक्सटिंग्विशर कोणता पण यूज करायच्या अगोदर फायर एक्सटिंग्विशर चेक कसा करायचा ते बघा. आता तुम्हाला प्रेशर गेज दिसतोय का याच्यात? आता प्रेशर गेजचा काटा आहे सेंटरमध्ये, सर्वात पहिले तेच बघायचं. सेंटरमध्ये हा काटा आहे, या साईडला जर असला तर हाय प्रेशर असतं, या साईडला जर असला तर लो प्रेशर असतं. सेंटरला जर असला तरच तुम्ही यूज करू शकता. सर्वात पहिले हे तर लक्षात ठेवायचं नाही तर आग लागली पाणी होतं हे नाही करायचं. आग कोणती, त्या प्रकार आग कोणत्या प्रकारची ते ओळखा तुम्ही. त्यानंतर एक एक्झाम्पल देतोय फक्त. समजा LPG सिलेंडर घरात ठेवलेला आहे तुम्ही आणि तुम्ही बघितलं त्याच्या चारही साईडनी आग लागलेली. चारही साईडनी जर आग लागलेली असेल, तुमच्या समोर लागली आहे किंवा तुमच्या अगोदर लागलेली आहे, तर मिनिमम आग जर लागलेली असेल LPG सिलेंडरच्या साईडला म्हणतो, या सिलेंडरला नाही, फक्त साईडला, मिनिमम फक्त तिथं 15 मिनटं. 15 मिनटानंतर 1 सेकंद सुद्धा थांबायचं नाही, कारण सिलेंडर ब्लास्ट होतो. हे लक्षात ठेवा. LPG सिलेंडर झाला आपला जो भारत गॅस वगैरे जो असतो, तुम्हाला माहिती नसेल, माझ्यासोबत झालेलं आहे लाईव्ह. माझा 1 साईड चेहरा पूर्ण जाळलेला आहे. हा जो 1 साईड चेहरा आहे ना, हा जाळलेला आहे. मी फायरमॅन होतो पहिले, त्याच्यामुळे मी एक एक्झाम्पल देतो. मला जी माहिती आहे, मी घरात पण असताना ना लक्षात ठेवायचं, संध्याकाळी झोपताना कधी पण किचनची खिडकी कधीच बंद नाही करायची. किचनची खिडकी उघडीच ठेवायची. त्याचं कारण काय आहे, रात्रीतून आता आपल्याला माहिती नाही त्यांनी जो सिलेंडर आहे त्याची टेस्टिंग वगैरे केलेली आहे नाही केलेली आहे, तो कधी पण लिकेज होऊ शकते. त्याच्यासाठी किचनची खिडकी उघडी ठेवायची, जेणेकरून कसं गॅस वगैरे जर लिकेज पण जर झाला तर तो हळूहळू बाहेर पडतो. आज जर राहिला, समजा कोणी बाहेरून आला, दिवा वगैरे लावायला गेला, ब्लास्ट होतो. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा LPG सिलेंडर जो असतो घरातला गॅस, हा जेव्हा ब्लास्ट होतो, ब्लास्ट झाल्यानंतर हा सेकंदाला 1 किलोमीटरला जातो. सेकंदाला 1 किलोमीटरला जातो. त्याला तेवढी स्पीड असते. जर
तुम्हाला वाटलं इथं सिलेंडर जळतोय, त्याला 10 ते 15 मिनिटं झालेले, तिथं थांबायचं नाही कधी. सर्वात पहिले तिथून पळून जायचं. जर तिथं थांबले तर तुमचा पण अपघात होऊ शकते काही. त्यानंतर आता आपण इथं आग लावून, इथं काही फायर एक्सटिंग्विशर यूज नाही करणार, तुम्हालाच करायला लावणार, कारण मी रोजच करतो, माझं रोजच काम. तुम्ही यूज करा, म्हणजे तुम्हाला पण कळलं पाहिजे तर फायर एक्सटिंग्विशर कोणत्या आगीवर कोणतं फायर एक्सटिंग्विशर यूज करायचं. बेसिकली आता इथं लिक्विड पण आहे प्लस सॉलिड पण आहे, या दोन्ही प्रकारची आग आहे. आपल्याला तिथं आपण आपल्या प्लांटमध्ये ABC टाईपच आहे, म्हणून आपण तिथं ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर यूज करणार. A म्हणजे सॉलिड, B म्हणजे लिक्विड आणि C म्हणजे एअर. पण कधी पण लक्षात ठेवायचं याचा एक पास आहे, पास हा फक्त लक्षात ठेवायचा पास. सर्वात पहिले सील सोडायचं, जे सील असतं त्याला फक्त असं वरती ओढलं ना ते तुटून जाणार. त्यानंतर पास म्हणजे बघा पुल द पिन, ही पिन सर्वात पहिले काढायची. त्यानंतर याला एक गाड असतो वॉलगार्ड, पुल द पिन. त्यानंतर एम द बेस ऑफ फायर, म्हणजे जिथं आग लागलेली तिथं नेमणं. त्यानंतर स्विच द ग्रीप आणि सर्व टू साईड टू साईड, हे फक्त ABC साठी आहे, सर्व टू साईड टू साईड. आणि CO2 साठी. मॅकॅनिकल फोमसाठी एकाच जागेवर समजा आग लागली, तुम्ही पकडलेलं आहे, फायर एक्सटिंग्विशर यूज करताय, एकाच जागी पकडून ठेवायचा. तो काय होतं, जसं फोम बाहेर येतो हळूहळू फोम हळूहळू पसरत जातो आणि ऑक्सिजन कट होतो. आणि आग विझवताना आगीच्या विरुद्ध दिशेने उभं राहायचं. कधी समजा आग चालू आहे, तिकडून हवा येते, म्हणजे आगीची दिशा इकडे झाली ना, तुम्ही जर आगीच्या समोरून जाशाल आणि फायर एक्सटिंग्विशर यूज करशाल, याच्यामधून जी पावडर वगैरे जी येते बाहेर फायर एक्सटिंग्विशर, ती तुमच्या नाकातोंडात जाऊ शकते आणि तुम्हाला पण त्रास होऊ शकतो, आजारी पण पडू शकतो, सर्दी खोकला वगैरे. जास्त तर काही होत नाही, पण एक सांगतोय तुमच्या सुरक्षेसाठी. आणि मिनिमम 1.5 मीटरच्या अंतरावर उभं राहायचं आगीवर, नाही तर तुम्ही डायरेक्ट असू द्यायचं, असं जवळ असं हे नाही करायचं. मिनिमम 1.5 मीटर. आणि एक पाय तुमचा पुढे पाहिजे, एक पाय तुमच्या मागे. ओके, तर आपण आग लावू. हवेची विरुद्ध दिशा, त्याच्यासाठी कोणत्या पण कंपनीत जा तुम्ही, कंपनीमध्ये विंड सॉक्स म्हणून लावलेला असतो, व्हाईट आणि रेड कलरचा असतो, कंपनीच्या टॉपला लावलेला असतो. तो हवेच्या विरुद्ध दिशेसाठी असतो, म्हणजे हवा कोणत्या दिशेने चालली नाही त्याचा पर्याय भेटला. समजा आग चालू आहे तरी तुम्हाला कळणार ज्या दिशेने आग पळणार हो. कोणाला जर काही डाऊट असला तर विचारू शकते. काय गॅससाठी आपण हा ABC यूज करू शकतो. नाही त्याला त्याच्यासाठी इमर्जन्सी मध्ये आपण ABC यूज करू शकतो. ABC हा कॉमन आहे, फर्स्ट एड पण इमर्जन्सी तुम्हाला होती ना, आग जास्त मोठी लागू दे. सर एक विचारायचं आहे की तुम्ही जे म्हटले लो प्रेशर आणि हाय प्रेशर, म्हणजे नॉर्मल राहतं ते प्रेशर किती राहतं? 15 kg. हाय प्रेशरमध्ये कधी जातं ते, आता समजा उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये काय होतं, तशी फायरची पाईपलाईन पण असते, पाईपलाईन पण गरम झाल्यानंतर जो पंप हाऊस असतो त्या पंप हाऊसचं प्रेशर वाढून जातं, बट तो परत लो होतो. तसं फायर एक्सटिंग्विशरचं लो नाही होतं. आणि ही जी ट्यूब लेंथ आहे ती मॅक्झिमम किती लांब पाहिजे? कोणती नाही, ही ठीक आहे, त्याच्या हिशोबाने जे असते. आता याच्यामध्ये पण कॅपॅसिटी असते. समजा ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर
हा आपल्याला 4 kg भेटतो, 6 kg भेटतो, त्यानंतर 9 kg भेटतो. आणि तसं CO2 सांगितलं तुम्हाला. CO2 जो असतो तो 4.5 kgचा भेटतो, 2 kgचा पण भेटतो, 6 kgचा पण भेटतो, 9 kgचा पण भेटतो, त्यानंतर 22 kgचा पण भेटतो आणि 45 kgचा पण भेटतो. जो मॅकॅनिकल फोम बोललो तुम्हाला तो 9 लिटरपासून स्टार्ट होतो. 9 लिटरचा भेटतो, त्यानंतर 45 लिटरचा. आपल्याला पाणी भेटेल का थोडंसं हा 30 सेकंदाचा नाही. याच्यामध्ये काय असतं माहिती आहे सर, एक छोटीशी पिन असते आणि त्या पिनला एक रबर वॉशर असतं. वॉशरमध्ये काय होतं, जेव्हा आपण यूज करतो ती पावडर असते, ती पावडर त्या वॉशरला लागणार, त्याच्यामध्ये प्ले तयार होतं. आणि एकदा प्ले तयार झाल्यानंतर काय होतं, हळूहळू त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं. नायट्रोजन हळूहळू निघून जातं. पावडर तर तशीच राहील, बट जो नायट्रोजन राहील तो निघून जातो. नायट्रोजन बाहेर निघून गेला की पावडर असते ती प्रेशरने बाहेर पडणार. हे बेसिक आहे फर्स्ट एड. मोठी आग जर लागली तर त्याच्यासाठी एक तर फायर टँकर नाहीतर मग अन्यथा काही मोठे मोठे जे प्लांट असेल त्या प्लांटमध्ये हायड्रल सिस्टम पाईपलाईन असेल रेडी, त्याला हायड्रल सिस्टम सिस्टम लावलेले असतात, त्याला स्प्रिंकलर सिस्टम प्लस अलार्म सिस्टम पण. अजून कोणाला काही डाऊट आहे का? पाणी भेटेल नाही पिणार आहे का? 2 मिनिटं तुम्हाला मी मागाशीच सांगितलं, लिक्विड फायर जे असते त्याला वॉटरने टाकायचं. त्याचं कारण काय, आता तुम्हाला डायरेक्टली दाखवलं ना. त्यामुळे लक्षात ठेवायचं, लिक्विड फायरमध्ये कधीच पाणी टाकायचं नाही. पेट्रोल झालं, डिझेल झालं, केरोसिन झालं किंवा काही पण इनर वगैरे काही पण असू द्या, त्याच्यामध्ये कधीच वॉटर टाकायचं नाही, जेणेकरून आग अजून त्याच्यासाठी आता सरकारने कंपल्सरी केलेलं आहे 4 व्हीलरमध्ये ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर पाहिजे, अन्यथा तुमची गाडी पास होईल. बरं आता कोण कोण येतंय? लेडीज जेंट्स सर्व या, कारण इमर्जन्सी कुठे येऊ शकते. हो सर. आणि तुला केस जळायची भीती बी नाही हा. तू डायरेक्ट तुझा व्हिडिओ सोन आमच्या राऊंडला कव्हर करा. येऊ द्या. अरे तुमच्या डिझाईनला पहिले लागू शकते. विजवायचं का? बरं या कोण कोण येते आणि जळणाऱ्या वस्तू जवळ नको डोक्यातलं काय. एक पाय तुमचा मागे पाहिजे, एक पाय तुमचं पुढं पाहिजे. ओके, तुम्हाला एक कोड सांगितलं तर 5 इन द पिन इन द बेस ऑफ फायर स्मॅश द ग्रिप टू टाईट. हातात धरायची, अजून थोडंच माग पकडायचं. थँक्यू. या अजून कोण कोण येतं नाही ना, आपल्याला वीज व्हायची नाही लगेच, तुम्ही सर्वांना दाखवायची कळायला पाहिजे.
लेडीज मध्ये कोण येत आहे? नाही आहे बोललो ना तुम्हाला एबीसी टाईप पावडर आहे ड्राय केमिकल तुम्हाला अगोदरच मी ते पावडर लागायचे काम होता हो त्याच्यासाठी तुम्हाला बोललो. अजून कोणी येत आहे का?